Hello students, welcome to my YouTube channel. I am your chemistry teacher Professor Raj Shinde. So today we have to discuss the next important session which is related to introduction to polymer chemistry. तर आज आपण इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री या एक महत्वाच्या ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधल्या टॉपिक वरती आज आपण PYQ सॉल्व्ह करणार आहोत विथ प्रोफेसर राज शिंदे. तर बघूया आपण की ह्या MST CET 2023 मध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले गेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी सेशन फर्स्ट किंवा सेशन सेकंड पाहिलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी सेशन फर्स्ट आणि सेशन सेकंड बघून घेणं जास्त महत्वाचं आहे, कारण त्यामध्ये जे लेटेस्ट क्वेश्चन आहेत ते सगळे त्यामध्ये कव्हर केलेले आहेत. ठीक आहे, चला आज आपण बघूया. लेट्स सी. आता आपण महत्वाची गोष्ट काय आहे की ज्या विद्यार्थ्यांनी हा माझा जो चॅनल आहे राज सर केमिस्ट्री 69 या चॅनलला ज्या विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पटापट काय करा, सबस्क्राईब करून घ्या की जेणेकरून तुम्हाला येणारे जे व्हिडिओ असतील ते तुम्हाला लगेच तुमच्यापर्यंत पोहोचू शकते. ओके, सो वी आर गोइंग टू स्टार्ट द नेक्स्ट इम्पॉर्टंट दॅट इज द MCQ सेशन. बघूया. फर्स्ट MCQ विचारला गेला आहे MST CET 2023 मध्ये. आयडेंटिफाय लिनियर पॉलिमर फ्रॉम द फॉलोइंग. आपल्याला विचारला काय गेलंय की खाली वेगवेगळ्या प्रकारचे पॉलिमर्स दिले आहेत आणि त्यापैकी लिनियर पॉलिमर कोणता आहे हे विचारले गेलंय. तर आपल्या सर्वांना माहित आहे की बेस्ड ऑन स्ट्रक्चर देर आर 3 टाइप्स ऑफ पॉलिमर्स. फर्स्ट वन दॅट इज लिनियर पॉलिमर. पहिले जे पॉलिमर आहे त्याला आपण काय म्हणतो, लिनियर. सेकंड जे आहे त्याला काय म्हणतो आपण, ब्रँच्ड पॉलिमर. आणि थर्ड जे आहे दॅट इज कॉल्ड एज क्रॉस लिंक्ड पॉलिमर. किती आहेत तर 3 टाइप्स आपल्याला पाहायला मिळतात. फर्स्ट वन दॅट इज लिनियर, सेकंड दॅट इज ब्रँच्ड अँड थर्ड वन दॅट इज क्रॉस लिंक्ड पॉलिमर. आता यामध्ये ऑप्शन काय दिले बघूया. पहिला ए ऑप्शन दिलेला आहे बघा, हाय डेन्सिटी पॉलिथिन. पहिला जो आहे आपण हाय डेन्सिटी पॉलिथिन आहे. बी ऑप्शन आहे लो डेन्सिटी पॉलिथिन. थर्ड ऑप्शन आहे बेकलाइट आणि लास्ट ऑप्शन आहे मेलामिन. हे 4 ऑप्शन आपल्याला काय केले, दिले गेलेले आहेत. आता यामध्ये जर बघितलं तर आपल्या सर्वांना माहिती आहे तर हे 3 प्रकारचे पॉलिमर्स आहेत. तर पहिला जो आहे त्याला आपण लिनियर पॉलिमर म्हणतो की ज्यामध्ये हा लिनियर फॅशन मध्ये पॉलिमर तुम्हाला पाहायला मिळतो. सेकंड जो आहे दॅट इज ब्रँचड टाइपचा पॉलिमर आहे की त्यामध्ये असे थोडंसं लिनियर आणि प्लस त्यामध्ये थोडंसं ब्रँचिंग पाहायला मिळतं, त्याला आपण ब्रँचड पॉलिमर म्हणतो. आणि ज्याच्यामध्ये कम्प्लिटली क्रॉस लिंकिंग पाहायला मिळतं त्याला आपण क्रॉस लिंक्ड पॉलिमर असं म्हटलं होतं. तर आपल्याला माहित आहे की लिनियर पॉलिमर जे आहे दॅट इज हाय डेन्सिटी पॉलिथिन. तर हाय डेन्सिटी जी पॉलिथिन आहे याला आपण काय म्हणतो, लिनियर पॉलिमर असं आपण म्हणतो. ओके, ठीक आहे. चला नेक्स्ट सेकंड MCQ विच इज आस्क्ड ऑन MST CET 2023. 2023 मध्ये हे MCQ विचारला गेला आहे. MCQ आहे विच फ्रॉम फॉलोइंग पॉलिमर्स इज ग्रुप्ड इन द कॅटेगरी ऑफ इलॅस्टोमर्स. म्हणजे आपल्याला 4 पॉलिमर दिलेले आहेत, त्यापैकी इलॅस्टोमर कॅटेगरीमध्ये येणारं जे पॉलिमर आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. आपण पॉलिमरचं क्लासिफिकेशन पाहिलंय की त्यामध्ये आपण बघितलं बेस्ड ऑन इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन देर आर 2 टाइप्स ऑफ पॉलिमर्स. फर्स्ट वन दॅट इज इलॅस्टोमर्स अँड सेकंड दॅट इज फायबर्स. तर आपल्याला ओळखाय काय सांगितलंय, ह्याच्यापैकी इलॅस्टोमर कोणता आहे तो. ऑप्शन ए आहे नायलॉन 66, ऑप्शन बी आहे बुनायस, ऑप्शन सी आहे टिरलिन आणि ऑप्शन डी आहे पॉलिथिन. तर हे 4 विचारले गेलेत आणि यामध्ये तुम्हाला माहिती आहे की जो इलॅस्टोमर कॅटेगरीमध्ये येणारा जो पॉलिमर आहे तो कोणता आहे तर दॅट इज बुनायस. तर बुनायस हे जे पॉलिमर आहे इट इज कम अंडर द कॅटेगरी ऑफ इलॅस्टोमर बिकॉज इट इज अ सिंथेटिक रबर. हे सिंथेटिक रबर आपल्याला पाहायला मिळतं की ज्याचा यूज कुठं कुठं आहे बघा. हे डे टू डे लाईफ मध्ये आपण बघतो की जे मोटरसायकल आहे त्याची ट्यूब आहे, वेगवेगळ्या प्रकारचे सेलचे कोटिंग आहेत, वायरचे इन्सुलेशन आहे, वेगवेगळे रबरचे पार्ट्स आहेत, सगळे हे सगळे जे आहेत हे बुनायस पासून तयार केले जातात. फॉर मेकिंग सायकल, ऑटोमोबाईल ट्यूब्स, ऑटोमोबाईल पार्ट्स, हाऊसेस, कन्व्हेयर बेल्ट्स फॉर फूड, अदर मटेरियल, टँक लाइनिंग, इन्सुलेशन फॉर हाय व्होल्टेज वायर, केबल, या सगळ्यामध्ये डे टू डे लाईफ मध्ये आपण जे पाहतो हे सगळं बुनायसच्या माध्यमातून काय केलं तर तयार केलं जातं. तर दॅट इज द करेक्ट आन्सर इज बुनायस. नेक्स्ट वन दॅट इज MCQ नंबर 3. विच फ्रॉम फॉलोइंग पॉलिमर्स इज ऑब्टेन्ड फ्रॉम C2F4. तर C2F4 जे आहे यापासून
कोणतं पॉलिमर तयार केलं तर असा प्रश्न विचारला गेलाय. दॅट इज C2H4 हे मोनोमर आहे आणि याच्यापासून कोणता पॉलिमर तयार करायचा आहे ते आपल्याला पाहायचं आहे. ऑप्शन दिलेत बघा. ए ऑप्शन आहे PVC, बी ऑप्शन आहे पॉली आयसोब्युटिलिन, सी ऑप्शन आहे पॉली अक्रिलोनायट्राइल आणि लास्ट वन आहे टेफ्लॉन. तर टेफ्लॉनला आपण काय म्हणतो? PTFE, पॉलीटेट्राफ्लुरोइथिन. तर हे पॉलिमर आपण ह्या जनरली C2H4 पासून तयार करू शकतो. आता ही रिॲक्शन आहे की ज्यामध्ये 4 फ्लोरीन ॲटम आहेत आणि कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. त्या मोनोमरला आपण काय म्हणतो? C2H4, दॅट इज कॉल्ड एज टेट्राफ्लुरोइथिन. आणि यामध्ये फ्री रॅडिकल जे पॉलिमरायझेशन आहे ह्या प्रोसेस माध्यमातून ॲडिशन पॉलिमरच्या माध्यमातून आपल्याला हा टेफ्लॉन तयार झाला पाहायला मिळतो. त्याला आपण PTFE असं म्हणतो. दॅट इज कॉल्ड एज पॉलीटेट्राफ्लुरोइथिन. चला नेक्स्ट MCQ आहे. दॅट इज MCQ नंबर 4. आयडेंटिफाय होमोपॉलिमर फ्रॉम फॉलोविंग. आपल्याला खाली 4 ऑप्शन दिले आहेत. त्यापैकी होमोपॉलिमर म्हणजे काय? एकाच टाईपच्या मोनोमर पासून. सपोज हे एकाच टाईपचे मोनोमर आहेत. हे सगळ्यांपासून एकच टाईप आहे यांच्यापासून मिळणारे जे मोनोमर्स असतात म्हणजे एकाच काइंडच्या मोनोमर पासून जे पॉलिमर तयार होतात त्यांना आपण होमोपॉलिमर असं म्हणतो. ऑप्शन दिलेला आहे पॉलीअक्रिलोनायट्राइल, बी ऑप्शन आहे ग्लिप्टल, सी ऑप्शन आहे पॉलीकार्बोनेट्स आणि डी ऑप्शन दिले बुनायस. तर होमोपॉलिमर यामध्ये जे आहे दॅट इज अ पॉलीअक्रिलोनायट्राइल, दॅट इज कॉल्ड ॲज पॅन. त्याला काय म्हणतो आपण? पॅन असं म्हटलं तर, किंवा त्यालाच आपण ऑर्लॉन असं ह्या नावानं सुद्धा आपण बघतो की जो मेनली आर्टिफिशियल जे ब्लँकेट्स असतात, ज्या शॉल असतात वगैरे, स्वीट शर्ट्स असतात, हे सगळे तयार करण्यासाठी ह्या पॅनचा काय केला जातो? यूज केला जातो. की याच्यामध्ये जो मोनोमर आहे दॅट इज कॉल्ड ॲज ॲक्रिलोनायट्राइल. कोणता आहे? ॲक्रिलोनायट्राइल जो आहे हा मोनोमर आहे. ह्याच्यापासून फ्री रॅडिकल पॉलिमरायझेशन प्रोसेस होऊन त्यापासून हा पॅन नावाचा पॉलिमर तयार केला जातो विच इज कॉल्ड ॲज होमोपॉलिमर. ठीक आहे. नेक्स्ट MCQ. Which among the following pair of monomers does not generate polyamide polymer? यापैकी असं which of the following pair monomers does not generate polyamide polymer? आणि खाली दिलेले 4 ऑप्शन आहे. यापैकी पॉलियामाइड पॉलिमर कोणती पेअर तयार करू शकत नाही असा क्वेश्चन विचारला गेला आहे बघा. आता याच्यामध्ये जर बघितलं आपण तर पहिली जे E ऑप्शन आहे दॅट इज कॉल्ड एज युरिया फॉर्माल्डिहाइड रेझिन आहे. बी ऑप्शन आहे ग्लायसिन अँड ई ॲमिनो कॅप्रोइक ॲसिड दिलेला आहे. त्याचबरोबर थर्ड आहे ॲडिपिक ॲसिड अँड हेक्झा मिथिलिन डायमाइन दिलेला आहे. आणि लास्ट जो आहे दॅट इज 3-हायड्रॉक्सी ब्युटॅनिक ॲसिड आणि 3-हायड्रॉक्सी पेंटानॉइक ॲसिड. तर हे 4 ऑप्शन आपल्या पुढे दिलेले आहेत. आता यामध्ये युरिया फॉर्माल्डिहाइड रेझिनमध्ये बघितलं तर युरिया आहे आणि दुसरी गोष्ट काय दिली आहे त्यामध्ये फॉर्माल्डिहाइड दिलेला आहे. युरियामध्ये नंतर त्यामध्ये नायट्रोजन इन्व्हॉल्व असणार आहे त्यामुळं अमाइड तयार होतोय. ग्लायसिनमध्ये पण नायट्रोजन आहे, ॲमिनो कॅप्रोइक ॲसिडमध्ये पण आहे, ॲडिपिक ॲसिड हेक्झामिथिलिन डायमाइनमध्ये आणि ॲडिपिक ॲसिड यांच्यामध्ये पण अमाइड लिंकेज तयार होते. पण लास्ट जे डी ऑप्शन जो दिलेला आहे तुम्हाला, हा जो डी ऑप्शन आहे दॅट इज 3-हायड्रॉक्सी ब्युटॅनिक ॲसिड आणि 3-हायड्रॉक्सी पेंटॅनॉइक ॲसिड. याच्यापासून जो पॉलिमर तयार होतो दॅट इज कॉल्ड एज PHBV. त्याला आपण काय म्हणतो? पॉलीहायड्रॉक्सी ब्युटेरेट को बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेरेट. हे जे पॉलिमर आहे याच्यामध्ये ईस्टर लिंकेज प्रेझेंट असलेले बघायला मिळते. सो डी ऑप्शन जो आहे ज्यामध्ये अमाइड लिंकेज तुम्हाला मोनोमर्स तयार करू शकत नाही. सो डी ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. तर आपण अशा प्रकारचे छान छान क्वेश्चन्स हे विचारले गेलेले आहेत. चला नेक्स्ट बघूया आपण. मल्टिपल चॉईस क्वेश्चन नंबर 6 विचारला गेलाय. आयडेंटिफाय द यूज ऑफ पॉलिस्टायरिन. ओके, पॉलिस्टायरिन दिलेला आहे तुम्हाला फॉर हाऊसहोल्ड पर्पज. म्हणजे हाऊसहोल्ड पर्पजसाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे पॉलिमर्स यूज करत असतो. त्यापैकी एक दिलेला आहे पॉलिस्टायरिनचा हाऊसहोल्ड पर्पजसाठी काय यूज करतो आपण. तर ऑप्शन ए दिलेला आहे बघा, टू प्रिपेअर शॉपिंग बॅग. म्हणजे शॉपिंग जे आपण करतो त्या बॅग्स असतात त्यासाठी. टू प्रिपेअर मायक्रोवेव्ह फूड ट्रेज. मायक्रोवेव्ह जो असतो त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फूड ट्रेज आपण यूज करतो ते तयार करण्यासाठी. त्याचबरोबर टू मॅन्युफॅक्चर डिस्पोजल कप्स अँड प्लेट्स. हे जे आपण चहा वगैरे पितो किंवा असे पाण्याच्यासाठी ज्या पोहे वगैरे खातो आपण, ज्या प्लेट्स वगैरे असतात, हे सगळे जे असतात त्यांना डिस्पोजल कप किंवा असे प्लेट्स वगैरे आपण म्हणतो ते तयार करण्यासाठी. आणि डी जो आहे टू प्रिपेअर बॉटल फॉर स्टोरेज ऑफ माउथवॉश. म्हणजे जे माउथवॉश असतं जसं ग्लिस्ट्रीन वगैरे जे आपण बघतो
या सगळ्यामध्ये आपण जे बॉटल्स वगैरे असतात हे तयार करण्यासाठी यूज केला जातो. म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे यूज दिलेत आणि आपल्याला विचारलं की पॉलिस्टायरनचा यूज कुठे होतो, तर ऑप्शन असणार आहे सी, टू मॅन्युफॅक्चर डिस्पोजल कप्स अँड प्लेट्स. हे ह्या पिक्चरमध्ये बघू शकता. हे सगळ्या गोष्टी आपण काय करतो डे टू डे लाईफमध्ये हाऊसहोल्ड पर्पजसाठी काय करतो यूज करतो. नेक्स्ट एमसीक्यू आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन नंबर 7. विच फ्रॉम फॉलोविंग पॉलिमर्स इज युज्ड टू ऑप्टेन ब्रिस्टल फॉर ब्रश. म्हणजे आपण जे ब्रश यूज करतो त्याचे ब्रिस्टल्स तयार करण्यासाठी कोणत्या पॉलिमरचा यूज केला जातो असा विषय झाला. ऑप्शन ए दिलेला आहे नायलॉन टू नायलॉन 6, ऑप्शन बी आहे नायलॉन 6, ऑप्शन सी आहे नायलॉन 6 आणि ऑप्शन डी आहे पॉली ॲक्रिल अमाइड. तर हे 4 ऑप्शन आपल्या समोर दिलेले आहेत आणि सगळ्यात मोस्ट इंटरेस्टिंग आहे बघा. आता हे आपण बघतो हे जे थ्रेड्स असतात, दोरे असतात, हे आपण नायलॉनचे वगैरे काय करतो मोस्टली यूज करतो. तर ह्याच्यामध्ये बघितलं तर बघा कुठला ऑप्शन असणार आहे, सिंपल दिसते, रिएक्शन दिसते तुम्हाला, हेक्सामिथिलीन डायमंड ॲडिपिक ऍसिड यांच्यामध्ये कंडेन्सेशन रिएक्शन होऊन नायलॉन 6 काय होतो तयार होतो. आणि नायलॉनचे जे दोर असतात आपण डे टू डे लाईफमध्ये पण म्हणतो नायलॉनचे दोर असतात किंवा हे मोनचे त्याला काचे दोरे वगैरे म्हणतो आपण. तर हे सगळे जे आहेत हे जनरली नायलॉन 6 पासून काय केले तर तयार केले जातात. सो करेक्ट आन्सर इज नायलॉन 6. नेक्स्ट एमसीक्यू नंबर 8. विच ऑफ द फॉलोविंग इज अन एक्झाम्पल ऑफ क्रॉस लिंक्ड पॉलिमर. आता आपल्याला विचारला की क्रॉस लिंक्ड पॉलिमर कोणता आहे. ऑप्शन ए दिलेला आहे पीव्हीसी, ऑप्शन बी दिलेला आहे ॲसिटेट रेऑन, ऑप्शन सी आहे हाय डेन्सिटी पॉलिथिन आणि ऑप्शन डी दिलेला आहे मेलॅमाइन. तर हे 4 वेगवेगळ्या प्रकारचे पॉलिमर दिलेत. आता यात आपले विचार आहे की यापैकी क्रॉस लिंक्ड पॉलिमर कोणतं असणार आहे ते आपल्याला काय करायचं ठरवायचं आहे. आता बघा पीव्हीसी मध्ये जर बघितलं आपण ॲसिटेट ह्याच्यामध्ये आपल्याला ब्रँचड लिनियर असे बघायला मिळतात. परंतु जर तुम्ही मेलॅमाइनचं स्ट्रक्चर जर बघितलं मेलॅमाइन फॉर्माल्डिहाइड रेझिन्स, तर ह्याच्यामध्ये जो मेलॅमाइन आहे मेलॅमाइनचं स्ट्रक्चर आहे बघा, हा फॉर्माल्डिहाइड आहे. तर मेलॅमाइन फॉर्माल्डिहाइड रेझिन आहे, याचं स्ट्रक्चर जर बघितलं आपण तर एंटायर तुम्हाला एक क्रॉस लिंकिंग स्ट्रक्चर तुम्हाला पाहायला मिळतं की ज्यामध्ये आपण हे पॉलिमर्स काय करू शकतो त्यापासून तयार करू शकतो. म्हणजे डे टू डे लाईफमध्ये काही असे कप आहेत, प्लेट्स असतात वगैरे, वेगवेगळे आर्टिकल्स वगैरे जे आहे डेकोरेशनचा पार्ट वगैरे, हे सगळे याच्यापासून मेलॅमाइन फॉर्माल्डिहाइड रेझिन पासून काय केले तर तयार केले जात असतात. चला नेक्स्ट एमसीक्यू. विच ऑफ द फॉलोइंग पॉलिमर्स इज युज्ड टू ऑप्टिंग शॉपिंग बॅग्स. आता शॉपिंग बॅग तयार करण्यासाठी कोणतं पॉलिमर वापरलं जातं ते आपल्याला प्रश्न काय केले त्यांनी विचारला गेलेला आहे बघा. आता यामध्ये जर बघितलं आपण तर ऑप्शन जो दिलेला आहे, ऑप्शन जे दिले आहेत त्यामध्ये पहिला ऑप्शन जो दिलेला आहे दॅट इज HDPE, सेकंड ऑप्शन जो दिला आहे LDPE, ऑप्शन सी दिला आहे पॉलीप्रोपिलिन आणि ऑप्शन डी दिला आहे PVC. तर ह्या ज्या शॉपिंग बॅग्स वगैरे ज्या आहेत ह्या जनरली तयार करण्यासाठी आपण लो डेन्सिटी पॉलिथिनचा काय करतो यूज करत असतो. त्यानंतर नेक्स्ट एमसीक्यू नंबर 10. विच फ्रॉम फॉलोविंग पॉलिमर्स इज युज्ड टू मॅन्युफॅक्चर टायर्स. आपण टायर्स वगैरे जे आहे रबर टायर्स असतात ते जनरली प्रिपेअर करण्यासाठी कोणतं पॉलिमर वापरलं जातं असा क्वेश्चन आहे. ऑप्शन आहेत निओप्रीन, ऑप्शन बी आहे SBR, ऑप्शन सी आहे बेकेलाइट आणि ऑप्शन डी आहे पॉलीॲक्रिलोनायट्रल. तर SBR जे आहे SBRला आपण काय म्हणतो स्टायरीन ब्युटाडाइन रबर, काय म्हणतो आपण त्याला स्टायरीन आणि सेकंड कुठला आहे 1,3 ब्युटाडाइन. तर हे 2 मोनोमर पासून आपण तयार करतो, त्याला आपण बुनायस किंवा त्याला SBR असं म्हटलं जातं. ह्याचा यूज आपण रायफल्स वगैरे जे असतात त्याच्यामध्ये जे हार्ड जे रबरचा पार्ट असतो तो जनरली तयार करण्यासाठी त्याचा यूज आपण मोस्टली काय करत असतो पाहत असतो. तर अशा प्रकारे आजचा जो सेशन होता तो आपण त्यामध्ये MST CET 2023, 22 आणि 21 यामध्ये इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्रीवरती जे क्वेश्चन विचारले गेलेत ते आपण आजच्या सेशनमध्ये काय केले पाहिले. सो थँक्यू व्हेरी मच गाईज टू वॉचिंग माय व्हिडिओ. तर थँक्यू म्हणतो मी तुम्हाला. त्याचबरोबर अजून एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे की चॅनलला सबस्क्राईब करून त्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा की जे जनरली CETचे वगैरे तयार करत आहे. ओके, सो थँक्यू गाईज, हॅव अ नाईस डे.